जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार, मी संदीप भोसले, तुफान न्यूज चॅनल चीफ एडिटर, भारतीय लोकसहकार अध्यक्ष. आज मी वाकोल्यामधल्या एका SRAवरती बोलणार आहे. वाकोल्यातल्या खांडवाला कंपाऊंडमधला जो SRA आहे, त्या खांडवाला कंपाऊंडमध्ये काल रात्री आग लागली होती. आग लागायचं कारण फायर ब्रिगेडवाल्यांनी शोधलंच आहे, पोलीसवाले पण शोधणार आहेत. ह्या कारणामागे खूप मोठा भ्रष्टाचार लपलेला आहे. हे कारण जे आहे ना, जर तुम्ही ऐकाल तर ह्या भ्रष्टाचार मागे SRA आणि तिथला बिल्डर आणि तिथे असणारा बिल्डरला मदत करणारा त्याचा एक एजंट, नाव नाही घेणार मी, नाव तिकडच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. थोडीशी स्टोरी देतो. ती पुरी बिल्डिंग SRAची आहे. ती पुरी बिल्डिंग SRAची असताना त्या बिल्डिंगमध्ये तिथेच राहणारे, तिथेच त्यांना घाणेरड्या बिल्डिंग, ज्याला काय बोललं जातं की जिथे बिल्डिंग बनली जात नाही तेव्हा त्यांना टेम्पररी एक बिल्डिंग बनवून दिली जाते. त्या टेम्पररी बिल्डिंगमध्ये कधीपर्यंत असतात लोक, जोपर्यंत त्यांना फिक्स बिल्डिंग किंवा SRAची बिल्डिंग मिळत नाही तोपर्यंत त्यांनी तिथेच राहायचं आहे. आज मागचे 12 वर्षापासून ते बिचारे त्याच बिल्डिंगमध्ये राहत आहेत आणि त्यांचे फ्लॅट्स ऑलरेडी तयार झालेले आहेत आणि त्यांचे फ्लॅट्स अलाउड पण झालेले आहेत SRAकडनं. पण कोणाच्या तरी आपापसातल्या संबंधामधनं ते जे वरचे फ्लॅट अलाउड झालेले आहेत तिथे लॉज चालत आहेत, तिथे रेंटवरती रूम दिले जात आहेत आणि ते रूम 25-25 हजार भाड्याने दिले जातात. त्या बेडमध्ये ते बेड 25-25 हजार रुपयांनी भाड्याने दिले जातात. आता ते रूम कोणाचे आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. ही आमची सुरुवात आहे. आम्ही त्याचा पुरा छडा लावणार आहे आणि तिकडची लोक, मी एकदा भेटायला गेलो होतो त्यांना. हा विषय तुम्ही ह्याच्या आधीच्या पण माझ्या न्यूजमध्ये मी लावला आहे. आज मी त्याच्यावरती बोलायचं कारण हे आहे की तो विषय खरंच तिकडच्या लोकांवरती जेव्हा मी गेलो होतो तर त्या विषयामधला जो दुःख होतं. आज प्रत्येकाला एक स्वप्न असतं की मला एक नवीन घर मिळावं, मला माझ्या झोपड्याच्या समोर मला एक बिल्डिंगमध्ये घर मिळावं. आज त्या माणसांना भाडं तर सोडाचो, घर पण मिळालेलं नाही आहे आणि त्यांची घरं आहेत ना, त्या गरिबांना फसवलं जातं. त्यांना सांगितलं जातं त्या सोसायटी ऑफिसमध्ये गेल्यानंतर जे कुंपणच शेत खातं आहे आणि त्यांच्याकडेच जाऊन हे कंप्लेंट करत आहेत. कारण ज्यांच्याकडे कंप्लेंट करत आहेत त्यातच ते भ्रष्टाचारी आहेत, ज्यांच्याकडे हे कंप्लेंट करायला जातात. ह्यांच्यामध्ये ती रूम जे भाड्याने दिलेले आहेत ना, ते SRAतल्या ऑफिसर्स आणि तिकडचे काही भ्रष्ट नेते, तिकडचे स्वतःला नेते बोलून घेणारे, ह्यांनी ते एकमेकांच्या संगनमताने ते भाडं वाटून खात आहेत. तिकडच्या लोकांना बिचाऱ्यांना हे कळतच नाही आहे. ऑलरेडी त्यांचे रूम SRAमधनं अलाउड झालेले आहेत, पण SRAनी जर कायद्याप्रमाणे तुमचे रूम कोणाला हातात दिल्या पाहिजेत, तुमच्या चाव्या कोणाला हातात दिल्या पाहिजेत, रूम जर डायरेक्ट कस्टमरला किंवा डायरेक्ट त्या पात्र असणाऱ्या नागरिकाला जर दिले नाहीत तर ते तिकडच्या भ्रष्ट समाजसेवकाला किंवा नेत्याला दिला तर तो त्याचा फायदा उचलणार. कुंपणच शेत खाते. आज तिकडच्या लोकांवरती एवढा भ्रष्टाचार झालाय आणि बिचारे आहेत ना, त्यांना असं वाटतं की सगळे येऊन त्यांना न्याय देतील, पण हे सगळेच मिळालेले आहेत. आपण ह्या विषयावरती येणाऱ्या अजून 10 दिवसात कंटिन्यू त्याचा फॉलोअप करणार आहे. मी SRAमध्येही त्या सगळ्यांना घेऊन जाणार आहे. SRAमध्ये ह्या सर्वांना जे 12-15 वर्षापासून घरापासून वंचित आहे या सर्वांना घेऊन जाऊन तिथे आमरण उपोषणाला ह्या सगळ्यांना घेऊन, सगळ्या महिलांना
तिकडच्या मुलांना, त्यांच्या सिनियर सिटीजन्सना आणि मी स्वतः आणि भारतीय लोकसहकारची पुरी टीम यामध्ये, तसेच तुफान न्यूज चॅनलची पुरी टीम यामध्ये त्यांना मदत करणार. त्यांना घर मिळाल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही. आम्ही सरकारला याचा प्रश्न विचारणार आहे. आज मी प्रत्येक वेळी SRA वरती प्रश्न विचारत असतो. SRA मधले भ्रष्ट अधिकारी जे आहेत ते काय करतायत. आज कितीतरी SRA आहेत, त्या SRA वरती लोकांचे काय ताशोरे आहेत, आज त्याला कशा पद्धतीने फसवलं जातंय. मी सगळ्या SRA मधल्या प्रत्येकाला आव्हान करतो, तुम्हाला जर काय ह्या SRAच्या ऑफिसर्सचे काही प्रश्न असतील, त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही आमच्या तुफान न्यूज चॅनलच्या आमच्या ऑफिसशी, तुम्ही आमच्या रिपोर्टर्सशी, तसेच आमच्या भारतीय लोकसहकारच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला मदत करू. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिथे सत्य तिथे आम्ही.